नमस्कार, मी डॉक्टर पिंपरकर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभुर्णा. मागील 4 वर्षापासून इथे कार्यरत आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभुर्णा येथे प्रसूतीचे प्रमाण हे संस्थेत प्रसूतीचं प्रमाण 98.5% आहे. पूर्वी हे प्रमाण 60% होतं. तर आपण त्यांच्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधल्यावर जे फल प्राप्त होते तेच याचं प्रमाण आहे की हे 67% वरून हे 98% वर आहे. त्याचप्रमाणे ANC जे आहेत किंवा ज्या गरोदर माता आहेत त्यांना सुद्धा आपण त्यांचं जे कार्ड आहे ते कार्ड त्यांना वाचून दाखवतो. त्यांचं हिमोग्लोबिन किती आहे, त्यांचा ब्लड ग्रुप कोणता आहे हे सुद्धा त्यांना समजावून सांगण्यात येते. त्याचप्रमाणे आपली पूर्ण PSC त्यांना दाखवण्यात येत आहे की जेव्हा ते डिलिव्हरीला येतील तेव्हा त्यांना कोणतीही भीती वाटू नये म्हणून आपण त्यांना ते सगळं दाखवतो. त्याचप्रमाणे त्यांच्याशी त्यांना ज्या भाषेत आहे, इथे कोरकू, गवळी, गवला असे वेगवेगळे लोक राहतात, तर त्यांना त्यांच्या भाषेत त्यांना समजून सांगितल्यावर आणखीन जास्त त्यांच्यावर प्रभाव पडतो. त्याचप्रमाणे इथे आपण त्यांचं ऑपरेशन जे आहे, फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन, ते सुद्धा करतो. त्यामुळे फरक असा पडलेला आहे की रेफरलचं प्रमाण फार कमी झालेलं आहे. बालमृत्यूचं प्रमाण सुद्धा इथे कमी झालेलं आहे. माता मृत्यू तर शून्यच आहे. आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 46,000 पेशंट दरवर्षी आपण तपासतो इथे. त्याचप्रमाणे 4,000 पेशंट इथे आपण भरती सुद्धा करतो. तर या सर्वांना ही सुविधा आपण प्राथमिक आरोग्य केंद्रात इथे देतो. मेळघाटमध्ये काम करणं एक तर 2 नाण्याच्या 2 बाजू असतात. मेळघाटमध्ये काम जर केलं तर एक दिवस कसा जातो तेही समजत नाही आणि आपल्याला कामाला सुद्धा जोश येतो. काही गोष्टी आहेत की ज्या त्रास देतात, म्हणजे इथे पाण्याचं प्रमाण किंवा याचं प्रमाण थोडं कमी आहे. तर आपण त्या याच्यावर मात केली तर निश्चितच मेळघाटमध्ये काम करणं धन्य.